मित्रांनो, जर तुम्ही यावर्षी 10वी पास केली असेल किंवा तुमच्या मित्रांनी किंवा तुमच्या घरामध्ये ज्यांनी कोणी 10वी पास केली असेल त्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण की आता तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून मोफत टॅबलेट मिळणार आहे. त्यासोबतच रोज 6 GB इंटरनेट आणि JEE, MST CT आणि नीट या परीक्षेची मोफत ट्रेनिंग मिळणार आहे. आणि याच योजनेविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल. चला तर कुठलाही टाइमपास न करता सरळ तुम्हाला जी PDF आलेली त्यामध्ये काय काय दिलेले, पात्रता काय काय, शिक्षण काय काय लागणार आहे, त्यानंतर वयाची अट काय आहे, त्यानंतर तुमची जी कास्ट आहे ती बसणार आहे की नाही, हे सर्व माहिती तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, ही जी योजना आहे ती महाराष्ट्र सरकारची महाज्योतीची योजना आहे. इथे PDF मध्ये बघू शकता तुम्ही, महाज्योतीचा लोगो आहे, महाराष्ट्र शासन, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. त्यानंतर खाली पत्ता वगैरे दिलेला आहे. खाली दिलेले त्यांनी JEE, NEET, MST CT 2025 ते 27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील. ओके, म्हणजे यामध्ये जी 2025 ते 27 मध्ये 2025-27 मध्ये जी MST CT, त्यानंतर JEE, नीट या ज्या परीक्षा होणार आहेत त्यांची पूर्व तयारी करण्यासाठी तुम्हाला हा लाभ दिला जातोय. त्यामुळे तुम्हाला ट्रेनिंग आणि मोफत टॅबलेट मिळणार आहे. खाली काय दिलेलं वाचूया. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग या ज्या आता मी तुम्हाला ज्या सांगतोय आता एलिजिबल कास्ट आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE, NEET, MST CT बॅच 2025-27 च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण, त्यानंतर त्यासोबतच त्या विद्यार्थ्यांना 6 GB इंटरनेट आणि एक टॅबलेट सुद्धा दिला जाणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतील, म्हणजे या योजनेला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यानंतर मित्रांनो, खाली इथे दिलेले की या योजनेसाठी लाभार्थी कोण कोण असणार आहे, म्हणजे यासाठी पात्रता काय असणार आहे. तर पहिलं म्हणजे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी. त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जमाती, विमुक्त जाती, त्यानंतर भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी, म्हणजे मुले दोन्ही अर्ज करू शकतात. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा. त्यानंतर सन 2025 मध्ये इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभार्थी साठी पात्र राहतील. म्हणजे जे विद्यार्थी या वर्षी 10वी पास झालेत म्हणजे 2025 मध्ये, तेच या योजनेला अर्ज करू शकतात. त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, म्हणजे 10वी नंतर तुम्ही 11वी मध्ये विज्ञान शाखेमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असावं. त्यानंतर याबाबतचे आणि पुढे दिलेलं की याबाबतचे कागदपत्र स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं जे ऍडमिशन घेतलेले डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला तिथे जॉईन करायचंय, म्हणजे तुम्हाला तिथे अपलोड करायचंय, जे की स्पष्ट आणि क्लिअर पाहिजे. त्यानंतर शेवटची अट आहे ती म्हणजे विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. म्हणजे तुमची यामध्ये जे सिलेक्शन होणार आहे तुमच्या 10वीच्या टक्क्यावर होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, या योजनेसाठी कागदपत्र काय काय लागतील ते इथं खाली दिलेलं आहे. त्यामध्ये आधार कार्ड आहे, त्यानंतर रहिवासी दाखला आहे, जातीचं प्रमाणपत्र आहे, त्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे, त्यानंतर इयत्ता 10वीचं तुमचं गुणपत्रिका पाहिजे, त्यानंतर तुम्ही 11वी मध्ये जो प्रवेश घेतलाय त्याचा प्रवेश घेतल्याचा दाखला पाहिजे, बोनाफाईड सर्टिफिकेट व प्रवेशची पावती पाहिजे, त्यानंतर जो तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचा दाखला, त्यानंतर तुम्ही अनाथ असाल तर त्याचा दाखला लागेल. त्यानंतर खाली आरक्षण दिलेलं आहे की प्रत्येक कास्टनुसार आरक्षण काय असणार आहे. तर त्यामध्ये ओबीसी साठी 59%, त्यानंतर VJ साठी 10%, NTB साठी 8%, NTC साठी 11%, त्यानंतर NTD साठी 6% आणि SBC साठी 6%, असं एकूण 100%पैकी त्याची वर्गवारी दिलेली इथं कास्टनुसार. त्यानंतर खाली दिले त्यांनी समांतर आरक्षण काय कसं असणार आहे. प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% यामध्ये जागा आरक्षित असणार आहेत. त्यानंतर दिव्यांगासाठी 4% जागा यामध्ये आरक्षित असतील. त्यानंतर अनाथांसाठी 1% जागा यामध्ये आरक्षित असेल. ओके, त्यानंतर पुढे चालले तिने की अर्ज कसा करायचा तुम्हाला. तर महाज्योतीची वेबसाईट आहे त्यावर जायचं तुम्हाला. नोटीस बोर्डमध्ये ऍप्लिकेशन फॉर JEE, NEET, MST CT बॅच 2025-27 ट्रेनिंग यावर तुम्हाला जायचं आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा सर्व माहिती तुम्हाला मी पुढे सांगतो. तर यामध्ये तुम्हाला अटी काय आहेत त्या तुम्हाला सांगतो की अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे, आता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही आता वाढलेली आहे आणि 20 जुलै 2025 पर्यंत तुम्ही याला ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर वाढण्याची शक्यता मला वाटते, पण 99% तर कमी चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही 20 जुलैच्या आधीच अर्ज करून टाका. खाली दिले त्यांनी की पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, म्हणजे याला तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. तर आता या योजनेला ऑनलाईन अर्ज कुठे आणि कसा करायचा याची सविस्तर माहितीची पोस्ट मी आपल्या वेबसाईटला बनवलेली आहे. त्याची लिंक मी खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करा naukriwala.com. तिथे जाऊन तुम्ही फक्त महाज्योती सर्च करा आपल्या वेबसाईटमध्ये. इथे सर्चचा ऑप्शन दिसेल तुम्हाला आपल्या वेबसाईटमध्ये, तिथे महाज्योती सर्च करा आणि महाज्योती सर्च केल्यानंतर
आल्यानंतर तुम्हाला पहिली पोस्ट येईल त्यावर क्लिक करायचे. इथे तुम्ही सर्व माहिती बघू शकता. या पोस्टमध्ये ह्या योजनेची सविस्तर माहिती दिलेली की ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्यानंतर ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा दिलेली आहे खाली बॉटमला तुम्ही स्क्रोल केली तर त्यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय लागतील हे सर्व दिलेलं आहे. सो तिथून या वेबसाईटला जाऊन या आपल्या वेबसाईटला जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या मध्ये मी खाली लिंक ऍड केलेली आहे, तिथून जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट या पोस्टवर जाऊ शकतात आणि तिथून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. सो लवकरात लवकर जाऊन अर्ज करा आणि जास्तीत जास्त 10वी पास मुला मुलींना हा व्हिडिओ लवकर शेअर करा, कारण की खूपच कमी दिवस उरलेले आहेत. 20 जुलै याची शेवटची तारीख असणार आहे, त्यानंतर वाढेल की याची शक्यता नाही. सो लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या. म्हणजे जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल तो कुठलाही असो, म्हणजे भरतीचा असो, योजनेचा असो, त्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन लगेच तुमच्या मोबाईलला येईल. म्हणजे तुम्हाला कुठेही बघण्याची गरज पडणार नाही. आणि जर तुम्हाला या योजनेविषयी अजून काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंट करून विचारा, त्यांची उत्तरं तुम्हाला मी नक्कीच देईल. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.